हातकणंगले तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण इंगवले हे भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची राजकीय चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। 1 फेब्रुवारी रोजी आळते येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। हा निर्णय भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। अरुण इंगवले यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याच्या आश्वासनावर भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांना पक्षात आणण्यासाठी सुरेश हाळवणकर आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी विशेष प्रयत्न केले होते। मात्र जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी दिलेला शब्द पाळला गेला नाही। कुरघोडीच्या राजकारणात इंगवले यांना डावलून शौमिका महाडिक यांचं नाव पुढे आल्यानं इंगवले यांच्यात नाराजी निर्माण झाली। यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात इंगवले यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला। पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे इंगवले यांची नाराजी अधिक तीव्र होत गेली। त्यातच हातकणंगले नगरपंचायतीत भाजपचा पराभव झाला। या पार्श्वभूमीवर भविष्यातील राजकारणाचा विचार करून इंगवले यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंगवले यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे हातकणंगले तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेषतः माने गटाशी संबंधित जुने कार्यकर्ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असून शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात। दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी इंगवले यांच्या शिवसेना प्रवेशाचे स्वागत केले। स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब माने यांच्या विचाराशी निष्ठावान असलेले इंगवले यांचा शिवसेना प्रवेश हा केवळ पक्षांतर नसून हातकणंगले तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला। एकूणच इंगवले यांच्या संभाव्य प्रवेशामुळे भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता असून सुरेश हाळवणकर यांच्यासाठी हा राजकीय धक्का ठरणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जनप्रवास लाईव्हसाठी इचलकरंजीहून विठ्ठल बिरांजे।